Good evening, students. Today is our EVS online period. Today we are going to learn the remaining part of the chapter, our environment. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला our environment या लेसनमधील काही भाग पाहिला होता आणि काही भाग आता आज आपण पाहणार आहोत. त्यातील जे न्यू वर्ड्स होते ते सुद्धा तुम्हाला मी आधी दिले होते. आता आज मी जो भाग शिकवणार आहे त्याचे जे काही न्यू वर्ड्स असतील ते मी तुम्हाला शिकवून झाल्यानंतर फोटो पाठवेल. चला तर आता आपण स्टार्ट करूया. या आधीच्या तासाला आपण पाहिलं होतं की लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स कोणत्या आहेत आणि त्याचे पडणारे दोन गट, प्लांट्स आणि ॲनिमल्स. मग त्यासाठी तुम्हाला काही वस्तू सांगितल्या होत्या, दाखवल्या होत्या पेज नंबर 3वर, की मग ते कोकोनट ट्री असेल किंवा बनाना ट्री असेल किंवा रॅबिट असेल, फ्रॉग, गॅस सिलेंडर, ग्लास, फ्लावर्स, पॅन, या गोष्टी तुम्ही पाहिल्या होत्या आणि त्यातून तुम्हाला कोणती लिव्हिंग थिंग आहे आणि कोणती नॉन लिव्हिंग थिंग आहे हे ओळखायचं होतं. आणि यूज युअर ब्रेन पॉवर असं सुद्धा दिलेलं होतं. आता हा झाला तुमचा आधीचा भाग, त्याबद्दल थोडीशी माहिती. आज आपण पुढचा भाग पाहूया. पुढचा भाग आहे द रिलेशनशिप बिटवीन ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. पेज नंबर 3. वॉटर अँड एअर आर अ पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. म्हणजे पाणी आणि हवा हे सुद्धा आपल्या परिसराचेच घटक आहेत किंवा परिसराचाच एक भाग आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड देम. आणि सर्वच सजीवांना या पाणी आणि हवेची गरज असते. लिव्हिंग थिंग्स ऑल्सो नीड फूड. ज्या सजीव गोष्टी आहेत त्या सर्वांना पाणी आणि हवेबरोबर अन्नाची सुद्धा गरज असते. नीड म्हणजे गरज आणि फूड म्हणजे अन्न. दे गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आणि मग त्यांना ते अन्न कुठून मिळतं तर परिसरातून मिळतं. व्हॉट एव्हर लिव्हिंग थिंग्स नीड टू सर्वाईव्ह दे गेट फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. याचा अर्थ काय की जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातूनच मिळतात. बर्ड्स बिल्ड नेस्ट्स. पक्षी काय करतात? त्यांच्यासाठी घरटी बांधतात. मग आता घरटी बांधण्यासाठी त्यांना काय काय लागतं, कशाची गरज लागते? दे नीड कॉटन, ट्विग्स अँड थ्रेड्स टू बिल्ड देम. पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी काय काय लागतं तर कॉटन म्हणजे कापूस, ट्विग्स म्हणजे काड्या आणि थ्रेड म्हणजे धागा. या सगळ्यांचा उपयोग करून ते काय करतात, आपली घरटी बांधतात. आणि या सगळ्या ज्या वस्तू आहेत दे गेट दीज थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. त्यांना या सगळ्या गोष्टी कुठून मिळतात तर परिसरातूनच मिळतात. म्हणजे अशा प्रकारे परिसर आणि आपण यांचं एक काय आहे, नातं आहे. आता आपण पुढचा भाग पाहूया. तर पुढच्या भागामध्ये काय सांगितलं आहे तर ह्युमन बीइंग्स यूज सो मेनी थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. We get cotton, wool,
and silk from our environment. We weave cloth from them. म्हणजे काय? ह्युमन बीइंग्स म्हणजे माणूस यूज सो मेनी थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. म्हणजे माणूस या परिसरातून मिळणाऱ्या कितीतरी गोष्टी त्यांचा उपयोग करतो. आणि या सगळ्या गोष्टी त्याला कुठून मिळालेल्या असतात? तर परिसरातूनच मिळालेल्या असतात. ह्युमन बीइंग्स यूज सो मेनी थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. म्हणजे आपण ज्या वस्तूंचा वापर करतो त्या सर्व वस्तू आपल्याला परिसरातूनच मिळतात. वी गेट कॉटन. तर कॉटन म्हणजे कापूस, ऊल म्हणजे लोकर, अँड सिल्क म्हणजे रेशीम. या वस्तूसुद्धा आपल्याला परिसरातून मिळतात. वी विव क्लोथ फ्रॉम देम. आणि मग हे कॉटन, ऊल आणि सिल्क याच्यापासून कापड विणलं जातं. इथे आपल्याला दाखवले कॉटन. त्याच्यापासून काय हे क्लोथ्स बने, फ्रॉक असेल, शर्ट असेल. त्यानंतर इथे आपल्याला शीप दाखवले, मेंढी दाखवली. तिच्यापासून काय मिळतं? ऊल म्हणजे लोकर मिळते. त्यानंतर इथे बुक, नोटबुक आणि काय दाखवलेलं आहे? बास्केट दाखवले. म्हणजे बास्केट असेल, ऊल असेल किंवा नोटबुक असेल, फ्रॉक आहे, शर्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी बनतात. त्यासाठी ज्याचा उपयोग होतो ते आपल्याला एन्व्हायरमेंटमधून मिळतं. म्हणजे कॉटन, ऊल आणि सिल्क वी गेट इट फ्रॉम आवर एन्व्हायरमेंट. आता पुढे we make things like mats, baskets, paper from materials in our environment. माणूस परिसरातून मिळालेल्या या वस्तूंपासून काय काय बनवतो? मॅट्स म्हणजे चटया, बास्केट्स टोपल्या, पेपर फ्रॉम मटेरियल्स इन आवर एन्व्हायरमेंट म्हणजे वहीचा कागद जो असतो अशा गोष्टीसुद्धा आपण बनवतो. We build houses using clay and stone and wood. म्हणजे माणूस राहण्यासाठी जे घर बांधतो की नाही त्यासाठी सुद्धा दगड, माती आणि लाकूड हे वापरतो. These materials too we get from our environment. या सगळ्या घर बांधण्यासाठी लागणाऱ्या वस्तूसुद्धा माणसाला परिसरातूनच मिळतात. The seeds of some plants are scattered by the wind. As a result, seedlings of those plants grow in new places. Thus, plants too get help from their environment. म्हणजे काय? तर the seeds of some plants म्हणजे काही वनस्पतींच्या बिया. विंड म्हणजे काय? वारा. स्कॅटर्ड म्हणजे पसरणे किंवा विखुरणे. ही वाऱ्यामुळे असेल किंवा काही पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या खाण्यामधून असेल. काय होतं की झाडाच्या बिया इतर ठिकाणी पसरल्या जातात. तर इथे काय सांगितलं? वाऱ्यामुळे पसरल्या जातात. आणि त्याचा परिणाम काय होतो की त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची सीडलिंग्स म्हणजे काय? नवीन रोपं तयार होतात. आणि अशा प्रकारे वनस्पतींना परिसरातून मदत मिळते. दस प्लांट्स टू गेट हेल्प फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट म्हणजे वनस्पती आपल्याला सगळीकडे दिसतात झाडं. मग ती कशी बरं तयार होतात? ती अशी वाऱ्यामुळे ते बी इकडे तिकडे जातात आणि मग झाडं तयार होतात.
लिव्हिंग थिंग्स टेक मेनी थिंग्स फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. म्हणजे काय, सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात, व्हॉट इफेक्ट डज दॅट हॅव ऑन द एन्व्हायरमेंट. त्याचा परिसरावर काय बरं परिणाम होतो. इफेक्ट म्हणजे परिणाम. आपण आता परिसरातूनच सगळ्या वस्तू घेतो, मग त्याचा परिसरावरती सुद्धा परिणाम होणार की नाही. बघा पुढे, ॲनिमल्स लाईक वल्चर्स अँड फॉक्सेस ईट द फ्लेश ऑफ डेड ॲनिमल्स. दस they clean the environment while they satisfy their hunger. Animals like vultures and foxes eat the flesh of dead animals. म्हणजे मेलेल्या प्राण्यांचं जे मांस असतं ते गिधाडे, कोल्हे यांसारखे प्राणी काय करतात, खातात. आणि मग त्यांची भूक भागवता परिसरसुद्धा स्वच्छ होतो. दे क्लीन द एन्व्हायरमेंट. पुढे, रिमेन्स ऑफ डेड ॲनिमल्स डिके, दे मिक्स विथ द सॉईल. आणि मग त्यांचे राहिलेले जे अवशेष असतात त्याला काय म्हणायचं, डिके, म्हणजे कुजतात आणि मग दे मिक्स विथ द सॉईल. आणि मग हे जे कुजलेले त्यांचे जे अवशेष असतात ते मातीत मिसळतात. दे मिक्स विथ द सॉईल म्हणजे काय, माती. लीव्स फॉल ऑफ ट्रीज, म्हणजे झाडांची पानं गळतात. दे टू, ते सुद्धा. रॉट अँड गेट मिक्स्ड इन द सॉईल. रॉट म्हणजे काय, सडणे. मग ती पण पानं गळली नंतर ती कुजतात, सडतात आणि मातीमध्ये मिसळतात. दिस मेक्स द सॉईल फर्टाईल. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपली माती काय होते, कसदार होते. मातीचं पोषण होतं, मातीचं खाद्य असतं ते. प्लांट्स गेट नरिशमेंट फ्रॉम फर्टाईल सॉईल. कसदार मातीमुळे वनस्पतींचं पोषण होतं. अशा प्रकारे उदाहरणार्थ की आपल्यालासुद्धा जगण्यासाठी अन्नाची गरज असते. मग आणखी छान तब्येत व्हावी, बॉडी व्हावी, आपण कसं वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या पालेभाज्या किंवा ड्रायफ्रूट्स खातो, फळं खातो, तूप खातो. म्हणजे आपल्या शरीराला वाढीसाठी त्याची गरज असते. मग तसं जमिनीचं पोषण होण्यासाठी जमिनीला खत टाकतो की नाही, तरच छानसं झाड येतं. मग हे खत कसं तयार होतं, तर अशा प्रकारे, म्हणजे काही कुजलेली पानं, सडलेली पानं, मेलेले काही प्राणी, त्यांचे उरलेले अवशेष, हे सगळंच आपल्या जमिनीमध्ये मिक्स होतं आणि मग त्याच्यापासून ती कसदार जमीन चांगली तयार होते. दस लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. म्हणजे सजीवांचा, बघा, निर्जीव ह्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कोणामुळे बदल घडून येतात, तर सजीवामुळे. सजीवामुळे या निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा बदल घडून येतात. दस म्हणजे अशा प्रकारे लिव्हिंग थिंग्स ह्या सजीव वस्तू ब्रिंग अबाउट चेंजेस, बदल घडवून आणतात इन नॉन लिव्हिंग थिंग्स, निर्जीव वस्तूमध्येही सजीवामुळे बदल घडून येतो. आता पुढचा भाग पाहूया. काय लिहिलंय, डू यू नो, पेज नंबर 5. अ शीप्स बॉडी इज कवर्ड विथ वूल. म्हणजे मेंढीचं, बकरीचं जे शरीर असतं ते सगळं शरीर कशाने आच्छादलेलं असं, झाकलेलं असतं, तर ऊलने, लोकरीने. तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल शीप, बकरी. द शीप फीड्स ऑन लीव्स ऑफ श्रब्स. म्हणजे काय की मेंढीसारखा हा जो केसाळ प्राणी आहे तो काय करतो, श्रब म्हणजे झुडपं, लीव्ज ऑफ श्रब, छोट्या छोट्या झुडपांची
पाने हा प्राणी खातो आणि त्यावेळेला काय होतं, ॲज इट डज सो, तो असं करतो तेव्हा द सीड्स ऑफ सम श्रब्स कॅन गेट कॉट इन इट्स वूल, त्या मेंढीच्या केसांमध्ये ते वनस्पतींच्या बिया अडकतात. तुम्हाला माहिती आहे का, गावी बघा त्याला लांडगा म्हणतात. म्हणजे असं छोटंसं बी एक फळ असतं आणि त्याला सगळे काटे 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 असतात. मेंढ्यांच्या शेळ्यांच्या केसांमध्ये ते घट्ट अडकून बसतं आणि मग त्याचा काय बरं उपयोग होतो, तर त्याच्यामध्ये ज्या झाडाची ती बी असते ती त्या केसांना अडकून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी ते पडलं की तिथे सुद्धा त्याच्या बिया पडल्यामुळे त्याचं झाड तयार होतं. द सीड्स ऑफ सम श्रब्स कॅन गेट कॉट इन इट्स वूड व्हेन द शीप गोज समवेअर एल्स द सीड्स मे फॉल ऑफ देअर, तिथे त्या पडतात बिया. फॉल ऑफ म्हणजे पडणे, देअर म्हणजे तेथे. दस द शीप हेल्प्स न्यू सीडलिंग्स ऑफ द श्रब टू ग्रो इन मेनी डिफरंट प्लेसेस, आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते. बघा, म्हणजे झाडं एकाच ठिकाणी उभी असतात, ती काही दुसरीकडे स्वतःहून हालचाल करायला जात नाहीत. ट्रीज कांट मूव, ते हलू शकत नाही, पण असे प्राण्यांच्या पक्ष्यांच्या खाण्यातून त्यांच्या बिया त्यांच्या पोटात जातात किंवा केसांना अडकून जातात आणि मग ते ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी त्या पडतात आणि तिथे वनस्पतींची निर्मिती होते. इन दिस वे द शीप विच इज एन ॲनिमल अँड द श्रब विच इज अ प्लांट हेल्प इच अदर. बघा, म्हणजे वनस्पती आणि प्राणी, ट्रीज अँड ॲनिमल्स किंवा प्लांट्स आणि ॲनिमल्स एकमेकांना कशी मदत केली आता, की हे समजा शीप आहे, तर ह्या शीपने काय केलं, वनस्पतीला खाल्लं, झाडांचा झुडपांचा पानं खाल्ली, त्याच्याबरोबर फुलं किंवा फळं पण खाल्ली. मग त्यांच्या पोटातून बाहेर पडणारी जी घाण आहे, शेण आहे, ते दुसऱ्या ठिकाणी पडलं. जेव्हा ही जनावरं चरण्यासाठी रानात जातात, मग ती एकाच ठिकाणी थांबतात का, नाही, खाऊन दुसऱ्या ठिकाणी जातात. मग काही तोंडातला राहिलेला भाग असेल, केसांमध्ये अडकलेला भाग असेल किंवा त्यांच्या विष्ठे वाटे काय होतं ते बाहेर पडतं आणि मग त्यांच्यामुळे ती झाडं दुसऱ्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे अशा प्रकारे ॲनिमल अँड श्रब विच इज अ प्लांट हेल्प इच अदर, असे एकमेकांना ते मदत करतात. आता पुढचा भाग, व्हॉट वी हॅव लर्न, काय बरं शिकलो आपण या पाठातून, सुरुवातीपासून पाठ संपेपर्यंत ते आपण पाहूया. देर आर मेनी थिंग्स इन आवर एन्व्हायरमेंट, आपल्या परिसरामध्ये अनेक वस्तू आहेत. सम ऑफ देम आर लिव्हिंग थिंग्स अँड सम आर नॉन लिव्हिंग थिंग्स, काही सजीव आहेत तर काही निर्जीव आहेत. लिव्हिंग थिंग्स कॅन मूव ऑन देअर ओन, म्हणजे सजीव आहेत त्या स्वतःहून इकडे तिकडे हालचाल करतात. लिव्हिंग थिंग्स नीड फूड, सजीवांना अन्नाची गरज असते. फूड हेल्प्स देम टू ग्रो, आणि त्या अन्नाच्या मदतीने त्यांची वाढ होते, अन्न खाऊन त्यांची वाढ होते. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस यंग वन्स लाईक देमसेल्फ, जे सजीव असतात की नाही, त्या सजीवांमुळे काय होतं, त्यांच्यापासून ते त्यांच्यासारखाच सजीव तयार करतात. म्हणजे समजा गाय आहे तर गाईला ते जे वासरू होतं ते तिच्यासारखंच असतं, किंवा केळीचे बी टाकले तर केळीचं झाड येतं. आपण भुईमुगाच्या शेंगांमधून निघणारा शेंगदाणा लावला तर शेंगदाण्याचंच रोप तयार होतं का मिरचीचं येतं, नाही.
म्हणून इथे असं म्हटले, लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस यंग वन्स लाईक देमसेल्फ. ते स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. सजीवांचं 2 गटात वर्गीकरण केलं जातं. एक आहे प्लांट्स अँड सेकंड वन इज ॲनिमल्स. नाव लिव्हिंग थिंग्स गेट ऑल दॅट दे नीड फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. सजीवांच्या सर्व गरजा, त्यांना जे जे काही हवं आहे ते त्यांना परिसरातून मिळते. लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. आपण आता इकडे मागे बघितलं की ज्या सजीव आहेत त्यांच्यामुळे निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा बदल होतात. ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट डिपेंड अपॉन इच अदर. म्हणजे परिसरातील जे सगळे घटक आहेत ते सगळे एकमेकांवर अवलंबून आहे. मग ते सजीव असू देत, निर्जीव असू देत, लिव्हिंग थिंग्स असू देत किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स असू देत, दोघांनाही एकमेकांची गरज असते. ऑलवेज रिमेंबर. पुढचा भाग आहे ऑलवेज रिमेंबर. द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स आर फुलफिल्ड बाय थिंग्स इन देअर एन्व्हायरमेंट. सच थिंग्स शुड नॉट बी अलाउड टू गो वेस्ट. वी मस्ट टेक केअर दॅट we do not cause harm to the environment. परिसरातून मिळणाऱ्या जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्यांमुळेच आपल्या गरजा पूर्ण होतात, गरजा भागतात. आणि म्हणून अशा वस्तूंना आपण वाया जाऊ देऊ नये. परिसराची आपल्या हातून हानी होता कामा नये. वी मस्ट टेक केअर. आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. वी डू नॉट कॉज हार्म टू द एन्व्हायरमेंट. आपल्यामुळे परिसरातल्या कोणत्याही गोष्टींना इजा पोहोचता कामा नये. आपण बागेत गेलो, फुलांचा झाडांचा आनंद घेतला, पण आपण झाडाची पानं नाही तोडायची, झाडांची फुलं नाही तोडायची, झाडाच्या फांद्या नाही मोडायच्या, झाडांना धक्का लावायचा नाही. फक्त आपण तिथे जाऊन बागेची, गार्डनची मजा घ्यायची. त्यांना तुम्हाला या पाठातून सगळ्यात महत्त्वाची ही शिकवण द्यायची आहे की ऑलवेज रिमेंबर. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. या ठिकाणी आपला हा लेसन पूर्ण झालेला आहे. आता तुम्हाला यावर आधारित जे एक्सरसाइजेस आहेत ते मी तुम्हाला फोटो पाठवते, त्याप्रमाणे तुम्ही ते लिहून काढायचं आहे. आता यातला तुमचा महत्त्वाचा भाग क्वेश्चन नंबर डी आणि क्वेश्चन नंबर ई आणि क्वेश्चन नंबर एफ. डी, ई आणि एफ हे छोटे छोटे प्रश्न तुमच्या महत्त्वाचे आहेत. मात्र ए, बी आणि सी हे तुम्ही वाचून ठेवायचे आहेत. मोठी मोठी उत्तरं तुम्हाला आता लिहायची नाही आहे, छोटी छोटीच लिहायची आहेत. ट्रू ऑर फॉल्स, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे 1 वर्ड, एका शब्दामध्ये उत्तर, आणि फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा. हा छोटा छोटा जो भाग आहे तोच फक्त तुम्हाला पूर्ण करायचा आहे. डी, ई अँड एफ. पण तुम्हाला मी स्वाध्याय पाठवताना पूर्ण सगळा पाठवणार आहे. त्यातला तुम्ही डी, ई आणि एफ लिहायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला न्यू वर्डसुद्धा मी लिहिलेले आहेत. ते न्यू वर्डसुद्धा मी तुम्हाला फोटो पाठवेन. ते सुद्धा तुम्ही लिहून काढायचे आहेत. समजला का सगळ्यांना लेसन? लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स, त्यानंतर रिलेशन बिटवीन ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट, थिंग्स इन आवर सराउंडिंग्स, मग लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, मग लिव्हिंगमध्ये परत 2 पार्ट, ॲनिमल्स, प्लांट्स. अशा प्रकारे आपला हा लेसन पूर्ण झालेला आहे.